नाशिक जिल्ह्यात पुन्हा थंडीची चाहूल चालू झालेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून दाट धुक्याची चादर बघावयास मिळत असून या दाट धुक्यामुळे कांदा, गहू, द्राक्ष, भाजीपाला या पिकांवर यांचा परिणाम दिसून येत आहे। मध्यंतरी अवकाळी पाऊस पडला। या पावसामुळे द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असता अचानक हवामानात बदल होऊन थंडीत गारवा वाढून सकाळच्या वेळेस संपूर्ण जिल्ह्यासह धुक्याची मोठी चादर पसरलेली दिसत आहे। या धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। परिणामी बळीराजाच्या खिशाला झळ पोचणार आहे। द्राक्ष पिकावर दव पडून द्राक्ष पिकं खराब होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।